नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण की या सर्व राज्यातील 34 जिल्ह्यातील पात्र झालेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 50,000 रुपये येणार आहेत। परंतु ते 50,000 रुपये कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येणार आहेत, याचबरोबर त्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये येण्याकरिता कोणते काम करायचे आहेत, याचबरोबर ही 50,000 रुपये कशाचे आहेत, कशाचे कोणत्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता वाटप केले जाणार आहेत, कधीपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 50,000 रुपयाचं वाटप केलं जाणार आहे, याचबरोबर मित्रांनो याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल आणि सबस्क्राइब जर केलं तर आजपासूनचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 50,000 रुपये येणार आहेत आणि एकूण 332 कोटी रुपयाच्या एकूण 332 कोटी रुपयाचं वितरण हे राज्य शासनाच्या माध्यमातून होणार आहे आणि राज्य शासनाच्या माध्यमातून या 50,000 रुपयाच्या अनुदानाला मंजुरी देण्यात आली आहे। तर शेतकरी मित्रांनो, हे सर्वप्रथम अनुदान आहे 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्य शासनाच्या माध्यमातून याच्या अगोदर 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान नियमित कर्जदार शेतकऱ्यांना घोषित केलेलं होतं आणि जे शेतकरी अद्यापही नियमित कर्जदार असूनही त्यांना 50,000 रुपयाच्या प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ भेटलेला नाही, त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या 50,000 रुपयाचं वितरण आता राज्य शासनाच्या माध्यमातून केलं जाणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, महत्त्वाची तुम्हाला 2 कामं करायची आहेत। हे जर तुम्ही नियमित रेग्युलर कर्जदार शेतकरी असाल तर तुम्हाला महत्त्वाची 2 कामं करायची आहेत। सर्वप्रथम तुम्हाला सीएससी सेंटरवर जायचं आहे। पहिलं काम म्हणजे सीएससी सेंटरवर जाऊन तुमचं 50,000 रुपयाच्या यादीमध्ये म्हणजे 50,000 रुपयाच्या प्रोत्साहनपर यादीमध्ये तुमचं नाव चेक करायचं आहे आणि तुमचं जर नाव असेल तर तुम्हाला केवायसी करणे बंधनकारक आहे आणि केवायसी तुम्ही जर केवायसी केली तरच तुमचं आधार प्रमाणीकरण केलं तरच तुमच्या खात्यामध्ये 50,000 रुपयाचं अनुदान येणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, याच्या अगोदर 2017ला ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून 25,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा केली। काही शेतकऱ्यांना ते अनुदान भेटलं, परंतु यावेळी 2019ला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याबरोबर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेची घोषणा केली आणि महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून 2 लाखापर्यंत शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ केलं आणि त्यानंतर जे शेतकरी नियमित रेग्युलर कर्जदार शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना त्यांच्या माध्यमातून जे काही 25,000चं अनुदान होतं त्याला 50,000 रुपये केलं। परंतु त्यावेळेस कोरोना आला, कोरोनाच्या काळामध्ये शेतकऱ्यांची जे काही ती कामं झाली नाहीत, त्यामुळे 2022ला पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे झाले आणि एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून काही शेतकऱ्यांना 2022-2023 मध्ये 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान वाटप झालं। परंतु आताही जवळपास 50,000 रुपयाचा प्रोत्साहनपर अनुदान जवळपास 332 कोटी रुपयाचं वाटप बाकी आहे। त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून नियमित कर्जदार असलेल्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी देण्यात आली आहे। तर शेतकरी मित्रांनो, हे नियमित कर्जदार शेतकऱ्यांचं कर्ज जे काय आता नियमित कर्जदार शेतकरी आहेत त्यांना 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान कधीपासून भेटणार हे सांगतो आहे। तर शेतकरी मित्रांनो, जे शेतकरी 2018, 2019 व 2020 या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये नियमित कर्जदार शेतकरी असतील तर त्या शेतकऱ्यांचं या यादीमध्ये नाव आलेलं आहे। 2018, 2019 व 2020 या 3 वर्षामध्ये ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढलं, ज्या शेतकऱ्यांनी भरलं, जे अद्यापही शेतकरी कर्जमाफी जे काही अगोदर जे काही हे कर्ज आहे थकीत जर नसेल तर तुम्हाला ते 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान भेटणार आहे आणि तुमचं जर यादीमध्ये नाव असेल तर तुम्हाला सीएससी सेंटरवर जाऊन तुमचा अंगठा लावून आधार प्रमाणीकरण करणे अत्यंत महत्त्वाचं आहे। तुम्ही जर आधार प्रमाणीकरण केलं नाही तर तुमच्या खात्यामध्ये 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान येणार नाही। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम तुमचं यादीमध्ये नाव पाहायचं असेल तर तुम्हाला सीएससी सेंटरवर जाऊन तुमचं नाव पाहावं लागेल, आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन नाव पाहावं लागेल आणि नाव जर असेल तर तुम्हाला तुमचं आधार प्रमाणीकरण म्हणजे आधार ऑथेंटिकेशन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर आधार प्रमाणीकरण जर केलं तर 8 ते 10 दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये 50,000 रुपये येतील, अन्यथा येणार नाहीत। तर शेतकरी मित्रांनो, कृषी विभागाच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात आलेले की महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र असलेल्या 50,000 रुपयाच्या
रुपयाच्या प्रोत्साहनपर अनुदानासाठी जाहीर झालेली आताची नवीन यादी त्या यादीमधल्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करणे अत्यंत महत्त्वाचं आहे, तरच तुमच्या खात्यामध्ये 50,000 रुपये येतील। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जे नियमित कर्जदार शेतकरी आहेत त्यांना 50,000 रुपयाच्या प्रोत्साहनपर अनुदानासंदर्भात एक छोटंसं आणि डिटेलमध्ये अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा। प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो। तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।